सर्टिफिकेट द्या, म्हणजे आम्हाला दुसऱ्या योजनाची गरज नाही. परंतु तोपर्यंत म्हणजे आता महिन्याभराचा काळ या सगळ्या प्रक्रियेत जाईल असं सगळं या चर्चेमध्ये ठरतंय. तर तोपर्यंत टास्क फोर्स नेमाच्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये धनगर समाजाचे 4 प्रतिनिधी म्हणजे जे विधान परिषदेचे 3 सदस्य आणि विधानसभेचे 1 सदस्य यांचा त्यामध्ये समावेश केलाय की जेणेकरून त्या सगळ्या योजना व्यवस्थितपणे राबवता येतील. पुन्हा 3 ते 5च्या दरम्यान उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी आहे. या अंतिम सुनावणीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधिनी मंच याचे प्रमुख माननीय मधु शिंदे रिटायर IPS ऑफिसर हे प्रमुख आहेत. त्यांनी खूप चांगले पुरावे तिथं दिलेले आहेत. आमचा ठाम विश्वास आहे की इतके पुरावे दिल्यानंतर आणि धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे सरकारनं शपथपत्रावरती दिलेलं आहे. धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत आहे तो धनगर आहे, त्यामुळे आमचा मार्ग तिथं 1,00,000% निघेल असं आम्हाला वाटतंय. तरी पण आम्ही सरकारकडे असं म्हणतोय कोर्टातनं जे व्हायचं ते होऊ द्या. तुम्ही राज्य सरकारनं ताबडतोब GR काढला पाहिजे आणि तो GR काढण्याच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे असं माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी सांगितलं. मेंढपाळांच्या बाबतीमध्ये आम्ही तिथं विषय असा मांडला की आता 4 महिन्यामध्ये जेव्हा पावसाळ्यामध्ये मेंढ्यांना चराई कुरण उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी 6,000 रुपये प्रति महिना राज्य सरकारच्या वतीनं देण्याचं घोषित केलं होतं, परंतु आजपर्यंत मिळाले नव्हते. आता या बजेटमध्ये 20 कोटी रुपये पुरवणी बजेटमध्ये मेंढपाळांच्या चराईपासाठी धरलेले आहेत आणि म्हणून मी विषय तिथं मांडला की तुम्ही आता हे देणार नेमकं कुणाला, कारण मेंढपाळांचं तुमच्याकडे सर्वे नाही, मेंढपाळांची तुमच्याकडे नोंद नाही, तर ते ताबडतोब आयडेंटिफाय करायचं मेंढपाळ आणि त्याला कुठल्या गावात किती मेंढपाळ आहेत त्यांची नावं घ्यायची, तर त्याचा सर्वे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच धर्तीवरती पुढे मग विम्याची योजना लागू करण्याच्या सूचना सरकारच्या वतीनं दिलेल्या आहेत. असं म्हटलं गेलंय तर त्या योजनेसंदर्भातलं जे टास्क फोर्स आहे ते कधीपासून काम करणार आहे, साधारणतः किती योजना आहेत आणि किती निधी?